नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना। 54 वर्षीय मनोरुग्ण व्यक्तीला विकले चक्क 2000 रुपयात। म्हैसाळ गर्भपात प्रकरण गाजत असतानाच दौंड तालुक्यात गर्भलिंग निदान करणारी टोळी गजाआड। सर्वसामान्यांचा जगण्यासाठी मोठा संघर्ष। घरगुती गॅस दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ चूल पेटवा आंदोलन। आणि पैलवान रामदास पवारची नशिबासोबत कुस्ती। आईच्या कर्करोग उपचारासाठी रामदासची कडवी झुंज। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। शिरूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे। 54 वर्षीय मनोरुग्ण व्यक्तीला अहमदनगर जिल्ह्यातील येळपणे येथे वेठबिगारी कामासाठी चक्क 2000 रुपयांना विकलं गेलंय। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे। चक्क 2000 रुपयांसाठी रहिमान जखाते या 54 वर्षीय व्यक्तीला या ठिकाणी विकलं गेलंय। रहिमान जखाते हे शिरूर तालुक्यातील कुरळी येथील रहिवासी आहेत। जखाते हे भोळसर स्वभावाचे आगलावे पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र मांडगे यांच्या पथकाने तपास करत आरोपींना 8 दिवसाच्या आत अटक करत जखाते यांनाही सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवलंय। जिल्हा पुणे येथे राहणारे रहमान रसूलभाई जखाते वय वर्ष 54 हे दिनांक 4/3/2017 रोजी राहते घरातून निघून गेले। ते मनोरुग्ण आणि बोळसर स्वभावाचे आहेत। त्याबद्दल त्यांच्या नातेवाईकांनी आपल्याकडे मिसिंगची खबर दिली। त्यावरून मिसिंग दाखल करण्यात आली। त्याचा आम्ही तपास केला तर तो इसम एका 2 व्यक्तीने त्याला डांबून ठेवलं होतं। त्या आरोपीचे नाव निष्पन्न झालेले आहेत, सुधाकर भोसले आणि शंभू चव्हाण। ह्या दोघांनी त्याला अडकवून ठेवून तो इसम वेठबिगारी कामासाठी 2000 रुपयाला संतोष टुले या इसमाला विकला। असं निष्पन्न झाल्यानंतर आपण मिसिंग व्यक्तीच्या मुलाची तक्रार घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे। 2 आरोपींना अटक केलेली आहे। त्यांना आज रिमांडसाठी आम्ही स्वतः मान्य न्यायालयासमोर हजर करीत आहोत आणि पुढील तपास आम्ही करत आहोत। राहिलेला जो आरोपी आहे फरारी त्यालाही लवकरात लवकर ताब्यात घेऊन अटक करीत आहोत आणि ह्या लोकांनी अशा प्रकारचे काही अन्य गुन्हे केले आहेत का याचाही आम्ही शोध घेत आहोत। अरुण कुमार मोटे, सी 24 तास, शिरूर। पुण्यातील लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 323 D2 या संस्थेच्या वतीने 5 गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी 20,000 रुपये याप्रमाणे 1 लाखाच्या शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलंय। लायन्स क्लब्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 323 D2 या संस्थेच्या वतीने 5 गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी 20,000 रुपये याप्रमाणे 1 लाखाची शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले। पत्रकार भवन येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रांतपाल लायन्स चंद्रहास शेट्टी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेत। सूरज बापू जाधव, प्रियंका तानाजी पारगे, कोमल दत्तात्रय देवकर, आकाश अर्जुन शिंदे आणि तृप्ती दत्तात्रय देवकर यांना प्रत्येकी 20,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली।
या प्रसंगी लायन्स क्लबचे कॅबिनेट सेक्रेटरी सुधीर राजे, कॅबिनेट ट्रेजरर राजेश मेहता, जनसंपर्क अधिकारी श्याम खंडेलवाल, कॅबिनेट अधिकारी विजय सोनावणे, प्रवीण खुळे, RK शहा, झोनल चेअरपर्सन संजय निंबाळकर, आनंद आंबेकर आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते। या प्रसंगी चंद्रहास शेट्टी म्हणाले, लायन्स क्लब ही एक जागतिक पातळीवर सामाजिक कार्य करणारी मोठी संघटना आहे। क्लबच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात। त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी गरीब कुटुंबातील 5 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते। यंदा क्लबचे 100वे वर्ष आहे। 100 वर्षांची ही सामाजिक सेवा यापुढेही अविरत सुरू राहील। अमोल उदमले, हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। जुन्नर तालुक्यातील शेतकरी दाम्पत्याने पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने जुन्नर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतलाय। जुन्नर तालुक्यातील सारणी येथील रामदास मुळे आणि पुष्पा मुळे या शेतकरी दाम्पत्याने पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने सोमवारपासून जुन्नर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतलाय। जुन्नर तालुक्यातील सारणी अहिनवेवाडी येथील गरीब शेतकरी दाम्पत्य रामदास मुळे आणि पुष्पा मुळे यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्र्यांना आमरण उपोषणाची निवेदनं पाठवली आहेत। सारणी गावातील काही दहशतवादी प्रवृत्तीचे लोक नेहमीच मारहाण करतात, महिलांची छेडछाड करतात। ओतूर पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेल्यानंतर आमची तक्रार घेऊन आमच्यावरच कारवाईचा बडगा उगारला जातोय। पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अपमानास्पद भाषा वापरतात, चांगले चोपून खडी फोडायला पाठवतो अशा धमक्या देतात। त्यामुळे कुटुंब भीतीच्या छायेखाली असून आम्हाला न्याय मिळावा अशी आर्त हाक मुळे पती पत्नींनी केली आहे। ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी खुलासा केला की तक्रारदार मुळे आणि रवींद्र डुंबरे या दोघा शेतकऱ्यांचा जमिनीच्या वाटपावरून वाद सुरू आहे। ही बाब दिवाणी आहे, त्या दोघांच्या नेहमीच तक्रार येतात। प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून वाद मिटवावा असा सूर ओतूर परिसरात ऐकण्यास मिळतोय। मी रामदास बागामुळे व मंडळी माझी पुष्पा रामदास मुळे आम्हाला आमच्या वस्तीतील रवींद्र बाशीराम डुंबरे हा त्रास देतो, मारहाण करतो, छेडछाड करतो मंडळीची। अनेक दिवसापासून आम्हाला पण खोट्यानाट्या केसेस दाखल करून आम्हाला मारहाण वगैरे पोलीस स्टेशनकडून आम्हाला जो अन्याय आमच्या विरुद्ध होतो त्याच्याबद्दल आम्ही उपोषण करणार आहे तहसील कार्यालयासमोर जुन्नर येथे। अयूब शेख, C24 तास, जुन्नर। बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची, कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज। डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा। शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम। फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही। योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। म्हैसाळचं गर्भपात प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असतानाच आर्थिक फायद्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी करत फिरणारी एक टोळी दौंड तालुक्यात पकडण्यात आली आहे। म्हैसाळचे गर्भपात प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असतानाच दौंड, बारामती, इंदापूर, फलटण परिसरात आर्थिक फायद्याकरिता गर्भलिंग निदान चाचणी करत फिरणारी टोळी दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथे पकडण्यास अप्पर पोलीस अधीक्षक पथकास यश आलंय। अटक केलेल्या आरोपींमध्ये मधुकर शिंदे या शासकीय सेवेत असणाऱ्या डॉक्टरचा समावेश असून तो सातारा जिल्ह्यातील फलटणचा रहिवासी आहे। त्याचा मदतनीस हेमंत आटोळे हा दौंड तालुक्यातील रावणगाव येथील रहिवासी आहे, तर सोमनाथ किसन होले याच्या घरात गर्भलिंग निदान करण्यात येत होते। चौथा आरोपी हा कारवरील चालक आहे, तर गर्भनिदान करणाऱ्या 3 महिलांचाही यात समावेश आहे।
विशेष बाब म्हणजे गर्भलिंग निदान करणारा डॉक्टर मधुकर शिंदे हा वैद्यकीय अधिकारी असून तो रत्नागिरी येथे वर्ग 2च्या शासकीय सेवेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बारामती अप्पर पोलीस अधीक्षक पथकास या टोळीचा सुगावा लागला होता. यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, यवतचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, संदीप जाधव, दशरथ कोळेकर, मिनल शिवरकर, सविता धुमाळ यांनी बिरोबावाडी येथे सोमनाथ होले यांच्या घरावर छापा टाकून गर्भलिंग निदान करणारे सोनोग्राफी मशीन, 8 मोबाईल, गर्भपात करण्याचे औषध, मारुती कंपनीची सियाज गाडी आणि रोख 60,000 रुपये असा एकूण 13,30,000 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या सर्व आरोपींवर यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नाळे हे करीत आहेत. फलटण येथील एक डॉक्टर बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान चाचणी करतात अशी माहिती मिळाली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही आणि वैद्यकीय अधीक्षक पाखरे मॅडम त्यांच्या पथकाने आणि आमच्या पथकाने माननीय SP हकसाहेब आणि अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज बिरोबाची वाडी तालुका दौंड येथे छापा घातला असता सदर ठिकाणी डॉक्टर आणि त्याचे 2 साथीदार हे बेकायदेशीररित्या गर्भलिंग चाचणी करताना मिळून आले. त्यांच्याकडे एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन की ज्याच्यावर बंदी आहे ते वापरायला बंदी आहे अशा प्रकारचं पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि त्याच्यासोबतचं सगळं साहित्य मिळून आलं. सदर डॉक्टर हे त्याच्यासाठी पैसे घेत होते आणि ते पैसेसुद्धा आम्ही आज जप्त केलेले आहेत. सदर ठिकाणी 3 महिलासुद्धा गर्भलिंग निदान चाचणीसाठी आल्या होत्या आणि एकंदरीत आता यवत पोलीस स्टेशनला एकूण 4 जणांविरुद्ध डॉक्टर, त्यांचे एक मदतनीस, गाडीचा ड्रायव्हर आणि घरमालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला यवत पोलीस स्टेशनला. सदरच्या आरोपींच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं सोनोग्राफी मशीन, त्याचा प्रोब, बाकीचं त्याचं इतर सर्व साहित्य, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल हँडसेट, एकूण 8 मोबाईल हँडसेट, गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझुकीची सियाज गाडी आणि रोख रक्कम जवळपास 60,000 रुपये असा मुद्देमाल जवळपास 13-13.5 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. अब्बास शेख, C24 तास, दौंड. पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक या नावातच दूरदृष्टी असून बँकेच्या परंपरेनुसार यावर्षी पुणे पीपल्स पुरस्कारासाठी माथाडी आणि श्रमजीवी वर्गाचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांची निवड करण्यात आली आहे. पुणे पीपल्स पुरस्कार 2016 या पुरस्काराचे वितरण सोमवार दिनांक 13 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता गणेश कला क्रीडा मंच या सभागृहात होणार असून महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सुभाष मोहिते यांनी दिली आहे. 13 मार्च रोजी होणाऱ्या या समारंभाला उपस्थित राहावे असे आवाहनही या निमित्ताने करण्यात आलंय. या कार्यक्रमाला संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. बँकेचा पुरस्कार हा दरवर्षी समाजात ज्या व्यक्तींनी आपलं आयुष्य एखाद्या विषयासाठी वेचलेलं आहे अशा व्यक्तींना तो दिला जातो. 2010 पासून हा पुरस्कार आपण सुरू केलेला आहे. गेल्या 2010 पासून 7वा पुरस्कार आपण देतो. यावर्षी समाजवादी कार्यकर्ते ज्यांनी हमालांसाठी किंवा रिक्षा चालकांसाठी किंवा असंघटित वर्गासाठी आयुष्य वेचले ते डॉक्टर बाबा आढाव यांना आपण हा पुरस्कार देतो आहे. पुरस्काराचं स्वरूप 1,01,000 आणि मेमंटो मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. 10 सालापासून आपण हा पुरस्कार देतो आहे. हा पुरस्कार जो आहे तो आपण सहकार मंत्र्यांच्या हस्ते 13 तारखेला गणेश कला क्रीडा केंद्र येथे देतो आहे. त्या कार्यक्रमाला रामचंद्र देखणे हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे. पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे. त्याचा उद्देश मुळात असा आहे की हा जो पुरस्कार आपण देतो तो कोणाला देतो याचं पुरस्कार जाहीर करणं हा भाग त्यात होता. लोकांनी या पुरस्काराची दखल घ्यावी, पेपरने त्याला प्रसिद्धी द्यावी की जेणेकरून या चांगल्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांचा, खातेदारांचा, सभासदांचा सहभाग राहावा आणि त्यांनाही उचित त्याचा सन्मान मिळावा हा भाग आहे. म्हणून मी या कार्यक्रमासाठी सगळ्या जनतेला किंवा खातेदाराला आमच्या विशेषतः आवाहन करतो. गणेश कला क्रीडा सोमवार दिनांक 13 मार्च रोजी दुपारी 4:30 वाजता हा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला सर्व सभासदांनी, खातेदारांनी, हितचिंतकांनी उपस्थित राहावं अशी मी त्यांना. अमोल उदमले, सहर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा 7/12 उतारा कोरा करा या मागणीसाठी शिवसेनेनं कोपरगाव विघ्नेश्वर मंदिरात घंटानाद आंदोलन करून भाजप सरकारला सद्बुद्धी दे असं गणरायाला साकडं घातलंय। महाराष्ट्रामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत असून दिवसेंदिवस आत्महत्यांचे प्रमाण वाढतच चाललंय। त्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही। आत्महत्यांचे प्रमुख कारण शेतकऱ्यांनी शेती फुलवण्यासाठी ज्या बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले ते कर्ज परत फेडू शकत नाही। आत्महत्येचे मुख्य कारण शेतकरी जे शेतीमाल पिकवतो त्याच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शेती उभारण्यासाठी जे भांडवल खर्च केले ते सुद्धा शेतकऱ्याने उत्पादित केलेला शेतीमाल विकून मिळत नाही। शेतीसाठी लागणारे खते, औषधे, मशागतीसाठी लागणारे अवजारे आणि मजुरी यांचे वाढलेले दर शेतकऱ्यांना परवडत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिकदृष्ट्या परिस्थिती कोसळली आहे। मागील अनेक वर्षे पडलेला दुष्काळ आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालंय। यामुळे बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकत नाही। यामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकऱ्यांच्या असलेल्या 7/12 उतार्यांवर असलेले कर्ज सरकारने माफ करावे या मागणीसाठी कोपरगाव येथील विघ्नेश्वर मंदिरात शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे म्हणाले की शेतकरी जगला तर शासन जगेल। आम्ही जरी सत्तेत असलो तरी आमची भूमिका ही शेतकऱ्यांच्या हिताची राहील। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू या मुद्द्यावर आम्ही निवडणुका लढविल्या असल्याचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे म्हणाले। आम्ही जरी मित्रपक्ष असलो तरी आम्ही या सरकारचा धिक्कार करीत असल्याचे शिवसेना महिला आघाडीच्या सदस्य यावेळी म्हणाल्या। यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे, तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, नितीन अवताडे, असलम शेख, कैलास जाधव, नगरसेविका सपना मोरे आदींसह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडणुकीला सामोरं जात असताना सर्व पक्षांनी शेतकऱ्यांचे हित पाहतो। शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा पाया आहे किंवा कणा आहे। या भूमिकेतून निवडणुका झाल्या, शासन सत्तेवर आलं। आघाडी शासन जे 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं होतं तर त्यांनी जे शेतकऱ्यांचं वाटोळं केलं, सिंचन क्षेत्राचं वाटोळं केलं, पाण्याचं वाटोळं केलं। परंतु आता तरी काहीतरी होईल या अपेक्षेने अजूनही शेतकरी या शासनाकडे बघत आहेत। परंतु शासन भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे एकत्र आहे। परंतु आमचे नेते आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे पहिल्या दिवसापासून या शासनामध्ये असून सुद्धा जो संघर्ष करतायत हा संघर्ष खरे सर्वसामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आहे। आज 3-4 वर्षापासून जे अवेळी होणारा पाऊस, दुष्काळ असेल, विजेचे प्रश्न असतील यामुळे शेतकरी अगोदर अडचणीत होतात। परंतु काही ठिकाणी पाऊस आहे, काही ठिकाणी पिकं आहे, परंतु फळबागा असतील, शेतीमालाचा भाव असेल, कापसाचा भाव असेल, सोयाबीनचा भाव असेल, गव्हाचे भाव असतील, हे भाव हमी भाव नसल्यामुळे शेतकरी प्रचंड असा अडचणीत आलेला आहे। आणि हा अडचणीत आलेला शेतकरी जर वाचवायचा असेल तर या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। या भूमिकेतूनच आदरणीय पक्षप्रमुखांनी जी भूमिका या ठिकाणी शासनासमोर मांडलेली आहे। काल अधिवेशनात सुद्धा शिवसेनेचे सर्व आमदार यांनी संघर्ष केला तर कर्जमाफी करा। सत्तेत जरी आम्ही असलो तरी आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे आहोत आणि शेतकरी हा असा वर्ग आहे की याला पक्ष नाही, शेतकऱ्याला पक्ष नसतो। शेतकरी जगला तर शासन जगेल, जर शासन जगलं तर ही सर्वांगीण विकासाची दृष्टी शासनापुढे असेल। या भूमिकेतून आज आम्ही आदरणीय माजी नगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक राजेंद्रजी झावरे साहेब असतील, आमचे तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे असतील, नितीनरावजी अवताडे साहेब असतील, रप शिंदे असतील, कैलासभाऊ जाधव असतील, आम्ही सर्व मंडळी, पदाधिकारी, शेतकरी, सर्व शिवसैनिकांनी आज या ठिकाणी या घंटानाद मोर्चा करून, घंटानाद करून या परमेश्वराला, गणेशाला मागणी केली का गणेशा तुम्ही तरी या मुख्यमंत्र्यांना, भारतीय जनता पार्टीच्या या टीमला कुठंतरी काहीतरी सुबुद्धी द्या आणि या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आधार होण्यासाठी, या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कुठंतरी पुनर्जीवित करण्यासाठी कर्जमाफी द्यावी आणि या शेतकऱ्यांना भविष्यामध्ये हमी भाव या पिकांना, सगळ्या नगदी पिकांना द्यावा अशी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। न्यूजला एक बातमी झळकली
की 40 वर्ष वयाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली। आत्महत्येचं कारण समोर आलं असताना असं लक्षात आलं की गेली 2 वर्षापासून त्याने भाजीपाल्याचं उत्पादन आपल्या शेतीमध्ये सुरू केलं होतं आणि आपण बघतो की गेल्या 2-2.5 वर्षापासून अत्यंत खाली भाजीपाल्याचे दर गेल्यामुळे त्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे। आज विचार करण्याची गरज आहे की समस्त जगताचा पोशिंदा, समस्त जगाचा मायबाप असा हा आपला शेतकरी, हा जर असा भूकबळीसाठी जर याला लाचार व्हावं लागत असेल तर तुम्हा आम्हाला सुद्धा जगून काही फायदा नाही। ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे। या सरकारला जाग आली पाहिजे। आमचे पक्षप्रमुख शिवसेनेची सत्ता आहे भाजपबरोबर, आपण त्यांना पाठिंबा दिलेला असताना देखील सतत उद्धव साहेब शेतकऱ्यांच्या बाजूने आपली मतं मांडत असतात। शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी उद्धव साहेब त्या ठिकाणी नेहमी संघर्ष करत असतात। म्हणूनच आज समस्त महाराष्ट्रभर एक घंटा आंदोलन सुद्धा या ठिकाणी होत आहे। म्हणून कोपरगाव शहरातील शिवसेना, त्याचप्रमाणे शिवसेनेची युवा सेना, तसेच शिवसेना महिला आघाडी या सर्वांच्या वतीनं आम्ही हे जे विद्यमान सरकार आहे यामध्ये आम्ही जरी मित्र पक्षाने त्यांच्याबरोबर एकत्र असलो तरी आम्ही या सरकारचा आज या ठिकाणी धिक्कार करत आहोत। कारण शिवसेनेच्या वतीने जरी आम्ही सत्तेत असलो तरी उद्धव साहेबांनी वारंवार शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि आम्ही निवडणुका सुद्धा शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करू या मुद्द्यावरच लढवलेले आहेत आणि त्या दृष्टीने गेल्या 10 वर्षापासून शेतकरी दुष्काळात होरपळत आहे। भाजीपाल्याला भाव नाही, इतर मालाला भाव नाही, त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात हे सरकार आल्यापासून तर जास्त आत्महत्यांचं प्रमाण वाढलं। त्यामुळे आज आम्ही सगळे शिवसैनिक इथं जमून विघ्नेश्वराला साकडं घालीत आहोत का हे शेतकऱ्यांवरचं विघ्न जे आहे ते लवकर दूर करावं आणि या गँजाच्या कातडीच्या सरकारला जाग येऊन त्यांनी त्वरित कर्जमाफी द्यावी। समृद्धी मार्ग करण्यापेक्षा, इतर विकासाची कामं करण्यापेक्षा जर शेतकऱ्यांचा विकास केला, शेतकऱ्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास केला, इतर गोष्टींनी विकास केला तर खऱ्या अर्थाने विकास होईल। नुसते रस्त्याने असून काही उपयोग नाही राहणार। माणूसच जर आत्महत्या करायला लागलं तर ते विकासाचा काय उपयोग आहे आपल्याला। त्यामुळे या सरकारने त्वरित शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी असं शिवसेनेच्या वतीने आम्ही सांगतो आणि सरकारला सद्बुद्धी लावो ही विघ्नेश्वराचरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव। बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची, कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज। डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा। शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स। फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही। योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। सर्वसामान्यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय। गॅस दरवाढीचा सर्वसामान्यांवर पडलेला हा अतिरिक्त भार त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी करत चूल पेटवा आंदोलन काँग्रेसच्या वतीने अहमदनगरमध्ये करण्यात आलंय। घरगुती गॅस दरात भरमसाठ वाढ करण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर चूल पेटवा आंदोलन करण्यात आलंय। गॅस दरवाढीच्या निषेधार्थ 3 चुली पेटवून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की केंद्र शासनाने 1 मार्च 2017 पासून घरगुती गॅस संदर्भात भरमसाठ वाढ केली आहे। सध्या शहरात घरगुती गॅसची 704 रुपयात मिळणारी गॅस टाकी ही 778 रुपयात झाली आहे। त्यामुळे घरगुती गॅसच्या दरात अचानकपणे 15% पेक्षा जास्त अशी मोठी दरवाढ झालेली आहे।
सध्याच्या या महागाईच्या दिवसांमध्ये बँक खात्यापासून अनेक ठिकाणी निर्बंध असताना आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी रॉकेलपासून काहीही उपलब्ध होत नसताना केंद्र शासनाकडून अचानकपणे गॅसच्या दरामध्ये प्रचंड वाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे। त्यामुळे जगणं असह्य झालंय। एकीकडे केंद्र सरकार उद्योगपतींना विविध सवलतींचा खैरात करीत असताना दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या करांच्या ओझ्याखाली, निर्बंधाखाली आणि दरवाढीस तोंड द्यावे लागत आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय। गॅस दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांवर पडलेला हा अतिरिक्त भार त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी करत चूल पेटवून आंदोलन करण्यात आलं। अहमदनगर शहरामध्ये झालेली गॅस दरवाढ संदर्भात या ठिकाणी आज आम्ही युवक काँग्रेस आणि सर्व महिला पदाधिकारी यांनी या ठिकाणी आज चूल पेटवा आंदोलन शासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी करत आहोत। काँग्रेस सरकार असताना 2013 साली गॅसचे रेट 404 402 रुपये असे रेट असताना आज भाजपा शासित सेनाशासित सरकार आलेलं आहे। आपण पाहतो की सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडलेले आहे। पैसे काढायची बँकमधून त्यांना तरतूद झालेली नाही आज पण। आणि असं असताना सुद्धा मोदी सरकारने या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा रेट हा डबल केलेला आहे। मग त्याच्यामध्ये डाळ असो, घरगुती जीवनातल्या विविध गोष्टी असो, घरगुती गॅस असो, त्यानंतरनं आपण बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन करताना 3 वेळेच्या वर ट्रान्झॅक्शन झालं तर त्यालासुद्धा त्यांनी 150 रुपये चार्जेस या ठिकाणी त्यांनी आकारलेले आहेत। अशा सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने, युवक काँग्रेसच्या वतीने, महिला काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी सर्वजण पदाधिकारी जमलेलो आहोत। आणि अहमदनगर शहरामध्ये आत्ताच आम्ही चूल पेटवा आंदोलन हे आपण केलेलं आहे। हे आंदोलन करण्याचं कारण असं की आज सामान्य नागरिकाला एक 4 ते 5 हजार रुपयाची नोकरी नसताना त्यांना या ठिकाणी 800 रुपये दराने या ठिकाणी गॅस घ्यायची आज त्यांना वेळ आलेली आहे। अशी वेळ मोदी सरकारमुळे आलेली असताना आम्ही त्यांचा या ठिकाणी धिक्कार करत आहोत। आणि आम्ही पुन्हा एकदा काँग्रेस शासित आजचे दिन यावे अशी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो। स्वराज खोबरे, C24 तास, अहमदनगर। पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे मिनी ट्रॅव्हल बस आणि माल वाहतूक ट्रकचा भीषण अपघात झालाय। या अपघातात 11 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झालेत। पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन जवळील इनामदार वस्ती येथे मिनी ट्रॅव्हल बस आणि माल वाहतूक करणारा ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 11 जण ठार झालेत। हा अपघात पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास झालाय। मिनी ट्रॅव्हल बस क्रमांक MH43 H7571 ही पुण्याकडून सोलापूर दिशेने अक्कलकोटला देवदर्शनासाठी जात होती, तर माल वाहतूक करणारा ट्रक क्रमांक MH13 AX3503 हा पुण्याच्या दिशेने येत होता। उरुळी कांचन जवळील इनामदार वस्ती येथे अचानक डुक्कर आडवे आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल बस डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेला गेली आणि हा भीषण अपघात झालाय असे कारण सांगितलं जातंय। अपघातातील मृतांची ओळख पटली असून यामध्ये विजय काळे, ज्योती काळे, योगेश लोखंडे, जयवंत चव्हाण, योगिता चव्हाण, रेवती चव्हाण, जगदीश पंडित, शैलजा पंडित हे सर्वजण नीता अपार्टमेंट मुलुंड इस्टेट मुंबई येथे राहणारे होते, तर प्रदीप अवचट आणि सुलभा अवचट हे जुन्नर येथील रहिवासी होते। तर माल वाहतूक करणारा ट्रक ड्रायव्हर अमोल गायकवाड राहणार शेळगाव बार्शी आणि सचिन सुतार हे जखमी झाले आहेत। आज पहाटे 3:30 मुंबईहून येणारी एक मिनी ट्रॅव्हल बस ती साधारणपणे बाजूला शेती असल्यामुळं तिथून रानडुक्कर हे रस्त्याला आडवं आलं त्या त्यामुळे तिने त्याला ते रानडुक्कराला धडक बसली आणि त्यानंतर ती गाडी डिवायडर ओलांडून विरुद्ध बाजूला येणाऱ्या ट्रकवरती आदळली। ते ही जी मिनी बस ट्रॅव्हल होती तिथून 11 लोक होती, एक ड्रायव्हर आणि 10 लोक, त्यातली 8 लोक ही मुलुंड हद्दीतली आहेत आणि 2 लोक जुन्नरची आहेत। ही मिनी ट्रॅव्हल बस आहे ती अक्कलकोटला दर्शनासाठी निघाली होती, तरी 3:30-4 दरम्यान हा अपघात झाल्यानंतर विरुद्ध दिशेने येणारा सिमेंटचा एक ट्रक होता, त्या ट्रकवर ही आदळली आणि अपघात एवढा भीषण होता की जवळजवळ 25% मिनी ट्रॅव्हलचा भाग आहे तो पूर्णपणे असा कॉम्प्रेस झालेला आहे आणि त्यामुळं जे मागचे संपूर्ण जे प्रवासी होते पुढच्या भागात येऊन त्यांच्या म्हणजे डेड बॉडी आम्हाला मिळालेल्या आहेत। त्या संपूर्णपणे डेड बॉडी आम्ही बाहेर काढलेल्या आहेत, त्यांना आता PM करण्यासाठी ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे आणि सध्या आता ते या ठिकाणी हायवेज यांनी सुद्धा भेट दिलेली आहे आणि या संपूर्ण अपघाताचं कारणाचं जे
अब्बास शेख सह तुकाराम गोडसे, C24 तास, उरुळी कांचन. पुण्यातील दुर्गा महिला पतसंस्थेला यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती पतसंस्थेच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पुण्यातील दुर्गा महिला पतसंस्थेला यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत असून संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या वाटचालीमध्ये सहभागी प्रत्येकासाठी हा आनंदाचा क्षण आहे, अशा भावना पतसंस्थेच्या अध्यक्षा आशा देशपांडे यांनी व्यक्त केल्या. या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी असे आवाहनही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय. महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या या पतसंस्थेची अशीच यशस्वी वाटचाल यापुढेही चालू राहील, अशा भावना पतसंस्थेच्या कर्मचारी महिलांच्या चेहऱ्यावर झळकताना यावेळी दिसत होतं. मी सौ आशा देशपांडे, दुर्गा महिला नागरी सहकारी पतसंस्थेची अध्यक्ष आहे आणि संस्थेला 7 मार्च 17 रोजी 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यानिमित्ताने संस्थेचा 25वा वर्धापन दिन करण्याची इच्छा सर्वांनीच व्यक्त केली. त्यामुळे सभासदांना पण आणि इतर जे पाहुणे वगैरे लोक आहेत यांना बोलवण्याचा मानस आम्ही ठरवला. आमची इच्छा होती की अमृता फडणवीसांनी यावं, कारण आमची महिलाची पतसंस्था आहे. महिलांनी महिलांच्यासाठी चालवलेली आणि पुण्यातली अग्रणी पतसंस्था असल्यामुळे या समारंभासाठी सुद्धा महिला आणि बँकिंग क्षेत्रातल्या असाव्यात असा एक आमचा मानस होता आणि ते केलं. आणि अमृता फडणवीसांनी लगेचच आम्हाला हो म्हटलं. त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि आम्हाला हा फक्त रौप्य महोत्सव नसून हा आमच्यासाठी, आमच्या संस्थेसाठी एक सुवर्ण दिनच असल्यासारखं आहे. याच वेळेला चंद्रकांत दळवी साहेब जे सहकार आयुक्त आहेत आणि निबंधक महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था, त्यांनाही आमंत्रण आम्ही करायला गेलो आणि त्यांनीही लगेचच होकार दिला. आणि हा कार्यक्रम 12 रविवारी जास्तीत जास्त लोकांनी हजर राहावं. आमच्या संस्थेचे जवळजवळ 4400 सभासद आहेत. उपक्रम जे आम्ही घेतो, उपक्रम जे आजपर्यंत घेतलेले आहेत, त्या उपक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आरोग्य शिबिरं अरेंज करणं, त्याच्यानंतर 10वी-12वीच्या मुलांना पाठ्यपुस्तकासाठी मदत करणं किंवा त्यांना बक्षिसं देणं, स्कॉलरशिप देणं, अशा प्रकारचे उद्योग आम्ही केले. पण सगळ्यात महत्त्वाचा जो उद्योग पहिल्यापासून जो केलेला आहे तो म्हणजे ज्या उद्योजिका महिला आहेत या महिलांच्यासाठी प्रदर्शन भरवणं. हा प्रदर्शन भरवण्याचा जो प्रोग्राम असतो हा दरवर्षी दिवाळीच्या सुमाराला घेतला जातो आणि तिथे जास्तीत जास्त महिलांनी भाग घ्यावा अशी आमची संकल्पना असते. थोडक्या पैशामध्ये आणि त्या महिला अतिशय उत्तम प्रदर्शनं भरवतात. आम्ही त्यांना मदत करतो आणि अशा रीतीने त्यांच्या मालाला उठाव आणण्यासाठी हा प्रोग्राम आम्ही करत असतो. तर पुढचा जो आमचा आता 25 वर्ष झाल्यानंतर काहीतरी नवीन पण गोष्ट आपण करायला पाहिजे. सरकारने जे तुमच्यासाठी सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याची त्यांना माहिती देणं आणि शिवाय जेव्हा कुठला व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय उभा करत असताना ज्या प्राथमिक गरजा असतात त्या कशा असायला पाहिजेत, त्या कशा तुम्ही भागवल्या पाहिजेत, हे सगळं करण्यासाठी आम्ही वर्ग घेणार आहोत. आमच्याकडे बचत गटाच्या जवळजवळ 500 महिला आहेत आणि आमच्या 45 लाख रुपये हे रोलिंगमध्ये असतात. म्हणजे दरवर्षी आम्ही त्यांना कर्ज देतो आणि दरवर्षी त्यांचं रिपेमेंट होत असतं. धनदा पुरोहित, संस्थेची उपाध्यक्षा, संस्थेची संस्थापक सदस्य म्हणजे आहे मी संस्थापक सदस्य, पहिल्यापासून काम केलेलं आहे. आमचा 12 मार्च रोजी संस्थेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. तो वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे आमचा. तर सर्वांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावं जास्तीत जास्त संख्येने. आणि अमृताताईंसारख्या व्यक्ती आज आमच्याकडे येणार आहेत हे मोठं आमच्या संस्थेचं भाग्यच आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आम्हाला पाठिंबा द्यावा. अमोल उदमले, सहर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि
प्रीमियम सोफा थीम फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारा समाज वृद्ध माता पित्यांना सांभाळत नाही. वाटेल तेवढे पैसे खर्चून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करतोय. याउलट सांगलीचा पैलवान रामदास पवार आपल्या मातेचे ऋण फेडण्यासाठी लाल मातीची प्रामाणिक सेवा करतोय. पैलवान रामदास पवार नशिबासोबत कुस्ती करतोय. आईच्या कर्करोग उपचारासाठी तो कडवी झुंज देतोय. संघर्षाचा या खेळामध्ये बाह्य संघर्षापेक्षा अंतर्गत संघर्ष खूप मोठा आहे. लहान वयामध्ये इतर मुलं जी मस्ती करतात, बागडतात, मात्र कुस्तीपटू होण्यासाठी त्या वयामध्ये लंगोट बांधून तालमीमध्ये कष्ट करावे लागतात. तेव्हा कुठे किशोर वयामध्ये त्याची फळे मिळतात. असा हा खेळ कुस्तीचा. त्यानंतर मग इतके कष्ट मेहनत करून परत बाह्य संघर्ष सुरू होतो. पण जर या संघर्षाबरोबर नशिबानं अजून काही पुढ्यात ठेवलं तर मग पैलवान व्यायामामध्ये लक्ष देणार की स्वतःचं करिअर करणार हा प्रश्न उपस्थित होतो. अशीच एक संघर्ष गाथा आज आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत. पैलवान रामदास पवार यांची. सातारजवळ एक कुस्तीचं मैदान होतं. या ठिकाणी रामदास पवार यांची प्रथम क्रमांकाची कुस्ती होती. लहान मोठ्या कुस्त्या संपल्या आणि दिवस मावळतीला झुकू लागला. तेव्हा मग आयोजक चिंता करू लागले की 1 नंबर लढणारा रामदास अजून आला कसा नाही. सारेच चिंतित होते. तेवढ्यात धूळ उडवत रामदास मोटरसायकलीवरनं एकटाच आला तसा कपडे काढून लाल लंगोट लावून मैदानामध्ये शंडू ठोकतच गेला. प्रेक्षकांनी आपल्या लाडक्या पैलवानाचं स्वागत टाळ्यांच्या कडकडाटामध्ये केलं. रामदासची तब्बल 1 तास कुस्ती चालली आणि रामदासनं पोकळ घिसा या डावावर आपल्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यावरती विजय मिळवला. विजयानंतर लोकांनी रामदासला उचलून घेतलं. हार, फुले, फेटा नेसवून त्याला बक्षीसही दिलं. लोकांच्या गरड्यामध्ये रामदास बाहेर आला आणि टॉवेलनं आलेला घाम आणि मातीचा चिखल पुसला आणि कपडे घालून तसेच मोटरसायकल परत शहराकडे वळवली. कुतूहल म्हणून शहाजीनाना पारगावकर यांच्याकडे चौकशी केली असता समजलं की रामदासच्या आईला कॅन्सर आहे आणि आज तिचं ऑपरेशन झालंय. रामदासने मैदाने करून साठवलेले सारे पैसे त्यासाठीच खर्च झाले. आईचं ऑपरेशन दुपारीच झालं. दिवसभर रामदास तिथेच थांबला होता आणि आता कुस्ती करून परत आईच्या सेवेला गेला. जसा माझा आणि भोसले व्यायाम शाळेचा जिव्हाळा खूप जुना आहे. मी स्वतः या तालमीमध्ये सराव केलाय. सध्या भोसले व्यायाम शाळेचे वस्ताद मार्गदर्शक पैलवान शहाजीनाना पवार पारगावकर हे आमचे खूप जुने सहकारी मित्र. रामदास इतक्या दिवस माझ्या संपर्कात आहे तरी इतकी मोठी खंत त्याने कधीच बोलून दाखवली नाही. रामदासची आई कर्करोगाने त्रस्त आहे. सध्या ती घरीच असते, मात्र कर्करोगाच्या गाठीचं ऑपरेशन सतत करावं लागतं. कर्करोग नुसतं नाव उच्चारलं तरी अंगावर काटा येतो. जीव नकोसा करून सोडणाऱ्या थेरपीज खरोखर हे सारं खूप भयानक आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये रामदासनं आजवर कुस्तीची मैदाने करून येणारा पैसा आईसाठी खर्च केला. श्रीमंतांची मुलं ज्या वयामध्ये चैनीचं जीवन जगतात त्या वयामध्ये रामदासनं केवळ आणि केवळ लाल मातीमध्ये घाम गाळलाय. ममतेची छाया माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला हे आई तू भास
आणि एवढं मोठं दुःख त्यानं कोणालाही सांगितलं नाही. गप्प राहून व्यायाम करणं, कुस्ती करणं आणि आईची सेवा करणं हाच जणू त्याचा नित्यक्रम. डोळ्यात पाणी येतं जेव्हा रामदासची कथा ऐकतो. एक पैलवान आपल्या मातेचं ऋण फेडण्यासाठी लाल मातीची गुमान सेवा करतोय. दुसरीकडे वृद्धाश्रम भरून जात आहेत. स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारा समाज आपल्या आई वडिलांना सांभाळता येत नाहीये म्हणून मागेल तितके पैसे देऊन त्यांची रवानगी वृद्धाश्रमामध्ये करतात. तर आपल्या आईसाठी स्वतःच्या वैयक्तिक सुखाला तिलांजली देऊन तालमीमध्ये घाम गाळणाऱ्या आणि कुस्तीच्या पैशांवरती आईचा उपचार करणाऱ्या रामदास बद्दल डोळ्याच्या कडा नक्कीच पाणवतात. भारतप्रेमी ज्योतिराम सावडेकर हे भोसले आमशाळा स्थापन केली. गेली 60 वर्षे या तालमीमध्ये 100-150 पैसे नियमितपणे पैलवान सराव करत आल्यात. सध्या पैलवान विष्णू सावर्डे मय झाल्यापासून या व्यायाम संस्थेचा मी संभाजी सावर्डेकर संपूर्ण देखभाल करीत असतो. याच्यामध्ये पैलवानांना शिक्षण देत होतो. या तालमीतील अत्यंत पारगाव गावचा सातारा जिल्ह्यातील पैलवान रामदास तुकाराम पवार गेल्या 11 वर्षे या तालमीमध्ये सराव करून महाराष्ट्रभर अत्यंत कुस्तीपटू नावलौकिक करतो आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून सुद्धा तो आतापर्यंत पैलवान कुस्त्या स्वतः करून पैसे मिळवून कुस्त्या करीत आहे. सध्या त्याची आई कॅन्सरनं आजारी आहे. तर आतापर्यंत इथं स्थानिक लेवलला उपचार आहे, पण पुढं उपचार करणे अत्यंत जरुरी आहे. त्याच्या आईला मदत करणं. तरी आम्ही काही मंडळी उदाहरणार्थ पैलवान क्षेत्रातले काम करून उदाहरण चंद्रहार पाटील, कोल्हापूरचे काही महाराष्ट्रीय केसरी, सांगली जिल्ह्यातले काही महाराष्ट्री आणि इथे जुने जाणकार वयस्कर लोक आम्ही त्या रामदासच्या आईला मदत करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आपण सर्वांनी त्याला दिलदारपणाने त्याला मदत करावी आणि त्याच्या आईचा मिळणारा मोठा खर्च ऑपरेशनचा वाचावा या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील करीत आहे. उद्या महाराष्ट्रात रामदासकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत चांगला पैलवान म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे काही गोल्ड मेडलची अपेक्षा आपण करू शकतो. या ठिकाणी तिची आईचा जर उपचार चांगला झाला तो याच्यापुढे तो चांगल्या कुस्त्या करू शकेल असा मला विश्वास आहे. आता कुस्त्याच्या मैदानाला खेडोबाडी तो करतो, मैदानाला कुस्त्या करतो. त्याच्यातनं येऊन खर्च येणारा महिना जो 7-8 खर्च असतो पैलवानकीच्यामध्ये तो पोटो निवृत्त करतो. शिल्लक राहणारे जे होतात तो आतापर्यंत आईच्या दवाखान्याचे खर्च करण्यात आलेला आहे. अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्यामुळं त्याला घराकडून काही मदतीची अपेक्षा नाही होऊ शकणार नाही आहे. आणि सातत्य कुस्त्या करून एवढा मोठा खर्च भेटणार नसल्यामुळं त्याला गरज त्याच्या आईच्या ऑपरेशनसाठी जी पैशाची अत्यंत गरज आहे ती आपण सर्वांनी मिळून ती गरज करून ऑपरेशनच्या पद्धतीने केलं तर तो चांगला नाव कमवू शकेल अशी मला अपेक्षा वाटते. रामदास तुकाराम पार, गाव पारगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा. भोसले शाळेत सराव करतोय 12 वर्ष झालं. आणि संभाजी सावर्डेकर माझे वस्ताद आणि शहाजीनाना पवार आणि सर्व पैलवान मित्रमंडळी 3 वर्ष झाले मग आईला त्रास आहे. आणि मी आईलाही गाठ उठलेली मग गाठीचं ऑपरेशन करून त्याचं सांगितलं असं कॅन्सर असा सांगितलं आम्हाला. मग ऑपरेशन केले, 2 ऑपरेशन झालेत. आता 3रे ऑपरेशन करायला लागेल असं सांगितले डॉक्टरने. कुस्त्याच्या याच्यावर मी सगळं ऑपरेशन केलं. मी कुस्त्या खेळून पैसे कमवून मी याच्यावर ऑपरेशन केलं. मी घरी देखील नाही सांगितलं की असलं आणि आईला देखील माहीत नाही आणि आजार माहीत बी नाही आईला की हा आजार आहे म्हणून सांगितलेलं देखील नाही. आता पाटील म्हणलेत आता मला कुठे नेतो म्हणलेत. माझे पाटलांचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यावर बोलणं झाले. ते म्हणले मी बघतो, तुम्ही काय भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते आता आम्ही आधी पुण्याला जाऊन येणार आहे तिकडून दवाखान्यात, मग सांगतील नंतर मग काय ते निर्णय आम्ही घेणार आहे. नमस्कार, मी शरद पवार. मी रामदासचा गावालाच आहे. रामदास गेले 3 वर्ष झालं माझ्याबरोबर आहे. 3 वर्षापासून त्याची अडचण आलेली आहे ती मला माहीत आहे. तो भरपूर इथं कष्ट करून त्याच्या आईजवळ 12ला जायचा दुपारी, नंतर तिथून याचा 4 वाजता इथं व्यायामाला, इथनं व्यायाम करून तो 7 वाजता आईजवळ जेवण घेऊन झोपाय जायचा. तिथून उठून 4 वाजता दवाखान्यातून उठून तो इथं प्रॅक्टिसला येत होता. आता तो चांगल्या जोडीत आहे आणि तो खेड्यापाड्यातनी कुस्त्या करून तो आईचा खर्च भागवतो. एका कुस्तीला कमीत एका कुस्तीला 10,000 12,000 असे जसं गाव असेल तसं ऍडजस्ट करतो रामदास. रोज कुस्त्या नसतात.
वर्षातून चांगला सीझन म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिने मिळेल तेवढे करून घेतो तो. 4 महिन्यात जो साठलेला असतो तोच थोडा थोडा खर्च करत पुन्हा परत दवाखान्याचा खर्च भागवून आपलाही खर्च भागवला जातो. एकदम खूप कष्ट करतो तो. तर मी शरद ठोंबरे, रामदासच्याच गावचा आणि रामदास मी लहानपणापासून कुस्ती क्षेत्रामध्ये आहे. रामदास मी आत्ता सांगलीमध्ये पार्टनरच आहे. रामदासची परिस्थिती मी डोळ्यासमोर पहिल्यापासून बघतोय. रामदास हा अतिशय चांगला पैलवान, गुणी पैलवान आहे. अतिशय गरीब परिस्थितीतून त्याने इथंपर्यंत मोठी जोड कमवली आणि ही कमवत असताना अचानक त्याच्या आयुष्यात असला दुःखाचा डोंगर कोसळला की अचानक त्याच्या आईला कॅन्सरसारख्या आजारानं असला आजार जडत असताना सुद्धा त्याचं कुस्तीवरलं मन कमी झालेलं नव्हतं. अशा कंडिशनमध्ये त्याला काय करावं काय सुचत नव्हतं. त्यावेळेला तालमीतील सर्व मंडळींनी त्याला थोडा आधार दिला. रामदासच्या डोळ्यातून त्यावेळेला पाणी आलं की आपल्या आईला कॅन्सर झाला आहे. ह्या पोझिशनमध्ये त्याला काय करायचं काय सुचत नव्हतं. अशा वेळेला त्याला घाबरू नको म्हटले. दवाखान्यात मुलांनी नेलं, त्याच्या आईला बोलवून घेतलं. त्याच्यावर भरपूर अशा तपासण्या झाल्या असताना ती गाठ नक्की कशाची आहे ही तपासली गेली. ही गाठ म्हटलं की साईडला उठली ती जरा कॅन्सरचं लक्षण असू शकतं, पण ती तपासल्यानंतर कळालं की ती कॅन्सरचीच गाठ आहे. त्यावेळेला रामदासच्या पायाखालची वाळू भरपूर अशी सारखली. रामदास खचत गेला. खचत जात असताना ही बातमी 1-2 वर्ष रामदासनं कुणाला सुद्धा सांगितली नाही. म्हणजे तालमीतल्या मंडळींना सगळ्या माहीत होतं. ते चालू असताना प्रॅक्टिस त्याचं चालू होतं. 2 वर्ष असं चांगल्या पद्धतीनं त्याच्या जे कुस्तीचं सगळं पैसे साठलेलं होतं ती त्यानं त्यासाठी खर्च केलं. आणि आता जी कंडिशन आहे ती रामदासपेशी पैसे 1 रुपया बी म्हणजे असा शिल्लक नाही. आणि त्याचबरोबर त्याचा परफॉर्मन्स थोडा कमी झाला. तो 1 नंबरच्या जोडीतल्या भरपूर अशा मातबर पैलवानांना त्यानं आसमान दाखवलेला आहे. त्याची जोड म्हणजे आता 1 नंबरला तो सहजच म्हणजे त्याची गणना केली जात होती. ही गोष्ट 1-2 वर्ष 3 वर्ष यानं सहन केली की एसटीनं तो आईला सांगलीमध्ये दाखल करायचा. का तर तो सांगलीमध्ये असल्यामुळं आईची सोय दवाखान्याची कुठं होईल तर सांगलीत होईल. का तर हा सिटीत असल्यामुळं गाव खेडगाव आहे, पारगाव गाव. इथं आल्यानंतर तो दवाखान्यात जायचा, चालत जायचा, रिक्षानं जायचा. त्याच्याजवळ गाडी नसल्यामुळं मित्रांचं सहकार्य थोडं लाभायचंच. तरी पण जेवण 1 टायमाला मिळायचं, 1 टायमाला नाही मिळायचं. पण आईकडे त्याचं पूर्ण लक्ष असल्यानंतर संध्याकाळी येऊन 7-8 वाजले तरी व्यायाम करायचा, खुराक खायचा आणि मुलांच्यात मिसळून जायचा. त्याचबरोबर ही बातमी काही दिवसानंतर मुलांनी सरांना कळाली. कुस्ती मल्लविद्याचे गणेश मानुगडे सर आहेत, त्यांनी भरपूर अशा तऱ्हेनं त्या बातमीपासून रामदासला अशा पद्धतीत मदत होईल की रामदास ह्या पैलवान चांगला आहे आणि त्याच्यावर असली वेळ आलेली आहे. रामदास हा ह्याच्यातून मुक्त झाला पाहिजे ही सर्वांची अपेक्षा होती. पण रामदास हा कॅन्सरसारखा आजार अतिशय गंभीर असल्यामुळं रामदास तटपूच्या पैशातून ह्या सांगलीसारख्या सिटीमध्ये त्या आजारावरती काय ठोस असं पाऊल उचलू शकत नव्हतं. ह्यानंतर चंद्रहार पाटील महाराष्ट्र केसरी, डबल महाराष्ट्र केसरी, त्यांनी स्वतः रामदासला फोन केला. रामदासला म्हणले सांगली साताऱ्यासारख्या दवाखान्यात उपचार करण्यापेक्षा माझी 2 बहीण आणि 1 भाव आहे, त्यांनी भरपूर अशा केसेस सॉल्व्ह केलेल्या आहेत. ही मला मानुगडे सरांनी बातमी टाकल्यानंतर कळालं. म्हणून पैलवान आहे रामदास चांगला, त्याच्यामुळे मी मदतीसाठी धावलो त्याच्यासाठी. त्याला बोले की आता बार्शीला. पण त्याचबरोबर रामदासला बाकीच्या सहकार्याकडून काही धनिक लोकांकडून किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्याकडून थोडीफार काय त्यांच्या परीने मदत मिळावी हीच मी माझ्या वसले तालमीतर्फे विनंती करतो.
रामदास गेल्या 10 वर्षामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या परिसरामध्ये 1 क्रमांकाचा मल्ल आहे. अनेक तगड्या मल्लांना त्यांना आसमान दाखवलाय. गेली 10 वर्ष त्याची लढण्याची ऐट खूबी काही कमी नाहीये. मान खटाव भागामध्ये तर रामदासची कुस्ती म्हटलं की म्हातारी कुस्ती शौकीन मंडळी अक्षरशः वेडी होतात. रामदासची कुस्ती सुरू झाली की तंबाखूला चुना लावायच्या आतमध्ये निकाल लागतो. इतकी तुफानी कुस्ती रामदासने खेळली आहे. असा हा रामदास पवार आज नशिबासोबत लढतोय आणि तोही एकटा. आजवर त्यानं त्याचं दुःख कोणालाही सांगितलं नव्हतं, पण आज रामदासला कायमस्वरूपी नोकरीची गरज आहे. खरोखर रामदासचं मातृप्रेम अगदी सर्वांनीच आदर्श घेण्यासारखं आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. दैनंदिन कामांमुळे आणि मुलांचे संगोपन करताना महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. राहुरी येथील युगंधरा ग्रुपच्या वतीने हाडांच्या कॅल्शियम तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनानिमित्त राहुरी शहरातील युगंधरा सामाजिक आणि सांस्कृतिक ग्रुप यांच्या वतीने दिनांक 11 मार्च रोजी सकाळी पाटील हॉस्पिटल येथे हाडांचे कॅल्शियम तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सौ विद्या करपे म्हणाल्या की सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिला आपल्या संसारात आणि मुलांचे संगोपन करण्यात गुरफटून गेल्या आहेत. कामांमुळे महिलांच्या हाडांची झीज मोठ्या प्रमाणावर होत आहे. घर आणि संसार यामुळे महिलांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या युगंधरा ग्रुपच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले आहे, असे सौ करपे म्हणाल्या. यावेळी तालुक्यातील जवळपास 150 महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. डॉक्टर सौ अर्चना पाटील यांनी महिलांनी आपल्या दैनंदिन कामातून स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती दिली. आज आम्ही युगंधरा ग्रुप मार्फत महिलांची कॅल्शियम तपासणी हा उपक्रम घेतलेला आहे. कारण महिला दिन साजरा करत असताना सर्व महिला आपल्या क्षेत्रामध्ये खूप सफल असतात, परंतु आरोग्याविषयी ते दुर्लक्ष असतं प्रत्येक महिलेचं. त्याच्यामुळं प्रत्येक महिलेला कॅल्शियम ही गरज आहे की कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये कमी होत चाललेलं असतं 40 नंतर. त्याच्यामुळं महिलांना आपली खरी गरज असते कॅल्शियम तपासणी करण्याची. परंतु ग्रामीण भागामध्ये ही जी मशिनरी आहे ती काही लवकर येत नाही. त्याच्यामुळं आम्ही ठरवलं होतं की ह्यावेळेस आपण महिलांची कॅल्शियम तपासणी ही करणं खरोखरच योग्य आहे. कारण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार महिला आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. नेहमीच्या कामकाजामध्ये इतके व्यस्त असताना महिला आपल्या प्रकृतीकडे लक्ष देत नाही. त्याच्यामुळं आम्ही हा अभिनव उपक्रम इथं सादर केलेला आहे. आज दिनांक 11 मार्च 2017 रोजी आपण पाटील हॉस्पिटल राहुरी या ठिकाणी महिलांचे कॅल्शियम तपासणी मोफत शिबिर आपण आयोजित केले होते. तर त्या शिबिरामध्ये एक अंदाजे 100 ते 150 महिलांची कॅल्शियम, हाडांची घनता, हाडांचे कॅल्शियम याची तपासणी आपण केल्यानंतर साधारणपणे 100 ते 150 महिलांची फ्री तपासणी आपण केलेली आहे. 150 महिलांची मोफत तपासणी आपण केलेली आहे. आणि त्या तपासणीमध्ये असं आढळून आलेलं आहे की महिलांचं जे आहाराबद्दलची जागरूकता आहे ती अतिशय कमी आहे. कारण जवळपास 70% महिलांचं कॅल्शियम किंवा हाडांची घनता ही बरीच कमी आढळून आलेली आहे. तर त्या निमित्ताने मी एक महिलांना मार्गदर्शन करू इच्छिते की त्यांनी एक आपल्या आहाराबद्दल जागरूक राहिलं पाहिजे. महिलांनी स्वतःबद्दल पण जागरूक राहिलं पाहिजे, तसंच आपल्या फॅमिलीसाठी पण जागरूकता दाखवली पाहिजे. तर नेमकं आपण जागरूकता दाखवली पाहिजे किंवा हाडांचं घनता वाढवली पाहिजे म्हणजे नेमकं करायचं काय. तर यासाठी काही गोष्टी आहेत की आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण काही बदल केलेले पाहिजे आहेत, आपल्या आहारामध्ये काही बदल केलेले आहेत. आणि हे सगळं करूनही जर आपल्या हाडांची घनता कमी असेल तर आपण काही गोळ्या आहेत त्या गोळ्यांचे काही कोर्स आपण केले पाहिजे. तर लाईफस्टाईलमध्ये बदल करायचे म्हणजे काय केलं पाहिजे. लाईफस्टाईलमध्ये बदल करणे म्हणजे थोडक्यात असं आहे की जे आपण आजकाल बैठी कामं वाढलेली आहेत. लोकांना थोडं अंतर जरी जायचं म्हटलं तर आपल्याला गाडी काढा, पायी चालायला नको वाटतं. तर एक अंग मेहनत जे आहे, चालणे, फिरणे, वॉकिंग, जम्पिंग, डान्सिंग ह्या गोष्टी बोनचं म्हणजे हाडांचं हेल्थ मेंटेन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तर दिवसातले 15 ते 20 मिनिट आपण आपल्या व्यायामावर खर्च केले पाहिजे आहेत. आहारामध्ये काही बदल केले पाहिजेत, जसं की अजून सूर्यप्रकाशामध्ये एक 15 ते 20 मिनिट आपल्या शरीरावर सूर्यप्रकाश पडलं पाहिजे, ज्याच्यातून की व्हिटॅमिन D3
तयार होतं शरीरामध्ये आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम जे आहे त्याचं शोषण जास्त होतं. दुसरं म्हणजे आपल्या आहारामध्ये जंक फूड आहेत त्यांचं प्रमाण कमी केलं पाहिजे आहे. दूध, दुग्धजन्य पदार्थ या गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे. नाचणीचा आहारात समावेश केला पाहिजे आहे. सोयाबीनचा आहारात समावेश केला पाहिजे. तसंच बायकांनी शक्यतो एक 40च्या पुढे हाडांची झीज ही फास्ट होते. 30पर्यंत हाडांची झीज ही विशेष काही झालेली नसते. त्यानंतर बायकांच्या किंवा स्त्रियांच्या शरीरामध्ये हाडांची झीज ही झपाट्याने सुरू होते. तर एक त्या दरम्यान जास्त जागरूक राहण्याची गरज आहे. त्या दरम्यान आपला आहार समतोल आहार घेण्याची जास्त गरज आहे. तसेच हे आपण जे शिबिर आयोजित केलं आहे बोन डेन्सिटी कॅम्प, तर तशा शिबिरांमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन 2-3 वर्षांनी आपल्या हाडांची चाचणी घेण्याची गरज आहे. जर गरज पडली तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यासाठी औषधं घेण्याची गरज आहे. एवढं म्हणजे मला एक मार्गदर्शन स्त्रियांना करायचं आहे या निमित्ताने. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ विद्या करपे, वर्षा पाटील, मंजुषा धावडे, मनीषा बाचकर, सुनंदा परदेशी, योजना लोखंडे, छाया पानसरे, वैशाली बाचकर, अर्चना खामकर, सुनंदा राऊत, मीनाक्षी जेजूरकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी शिबिराच्या ठिकाणी भेट देऊन युगंधरा ग्रुपचे कौतुक केले. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना. 54 वर्षीय मनोरुग्ण व्यक्तीला विकले चक्क 2000 रुपयात. म्हैसाळ गर्भपात प्रकरण गाजत असतानाच दौंड तालुक्यात गर्भलिंग निदान करणारी टोळी गजाआड. सर्वसामान्यांचा जगण्यासाठी मोठा संघर्ष. घरगुती गॅस दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ चूल पेटवा आंदोलन. आणि पैलवान रामदास पवारची नशिबासोबत कुस्ती. आईच्या कर्करोग उपचारासाठी रामदासची कडवी झुंज. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.